त्याचबरोबर महामार्गावरून जाणाऱ्या असणाऱ्या वाहनाची देखील तपासणी करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. ठीक आहे, तर सर्व प्रतिनिधी हे आपल्यासोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद. वळूया पुढील बातमीकडे. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील महिला आणि पुरुष कलाकारांना मारहाण झाली आहे. संगमनेर तालुक्यातील वरोडी पठार या भागातील ही घटना आहे. गाडीला कट मारल्याचा आरोप करत ही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. तमाशा मंडळातील महिला आणि पुरुष मारहाणीमध्ये जखमी झालेत. विठाबाई यांचे पुत्र महेश नारायणगावकर यांना देखील मारहाण केल्याचा आरोप केला गेलाय. घारगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. काच नका खोलू ना. मुलीचा नवरा तिथे होता, या मुलीच्या नवऱ्याला पण त्याने मारल्यामुळं ही मुलगी पळत पळत आली, त्याला धरायला गेली. तिच्या नवऱ्याला धरताना त्या पोराने काय केलं, हिला पण असं धरलं, कपड्याला धरलं आणि वळलं आणि हाणमार केली. स्कूटरवरून आले दोघ जण, टू व्हीलर वरून. त्यांची गाडी आमच्या गाडीच्या पुढे लागली, तर ह्याने दारू, सगळेजण दारू पिऊन होते. आमच्या ड्रायव्हरला त्यांनी मारहाण केली. तिकडची मुलं सांगत आले म्हणून आम्ही सगळेच उतरलो आणि मागे गेलो, तर त्याला वाचवता त्यांनी आमच्यावर पण हात टाकला. पेट्रोल पंपावर मी पेट्रोल भरण्यासाठी गेलो, डिझेल भरण्यासाठी गेलो आणि डिझेल वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही सगळ्या गाड्या एका लाईनीने बाहेर घेतल्या होत्या. पण समोरून काही इसम दारू पिऊन समोरून आले आणि आल्याबरोबर आमचे जे ड्रायव्हर होता एका ट्रकचा, त्याला शिवीगाळ करायला लागले. शिवीगाळ करताना त्यांना प्रत्युत्तर दिलं, पण त्याने प्रत्युत्तर दिल्यानंतर त्याने गाडी आडवी लावल्यानंतर डायरेक्ट गाडीवरती चढून तो ड्रायव्हरला मारायला लागल्यानंतर आम्ही सगळेजण सोडवायला गेलो, तर आम्हाला सुद्धा लाथ्या वगैरे मारायला लागले. पूर्ण फिर्याद घेतली नाही त्यांनी. हे उडवडीचे टोले उत्तर द्यायला लागलेत आणि त्यांची जी माणसं धरलेली आहेत ना, ते आतमध्ये सेपरेट बसवले त्यांनी. असं का? यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. असला कुठलाही प्रकार नाही. आम्ही स्वतःही ज्या डायल 112 कॉल आल्यानंतर आम्ही 2 गाड्यासह आम्ही स्वतः स्पॉटला गेलेलो होतो. स्पॉटला जाऊन आम्ही जे जखमी होते जखमींसह पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. जखमींना औषधोपचाराकरता सरकारी हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे आणि गुन्हा दाखल केल्यानंतर जे त्याच्यामध्ये आरोपीचे नाव निष्पन्न होतील त्यांना रीतसर पद्धतीने अटक केलं जाईल. देवाच्या यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. पहाटे 3 वाजल्यापासूनच